एक मोठी बातमी आहे। गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा एक मोठी चकमक झाली आहे। गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यामध्ये कवंडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या जंगलात पोलीस आणि माओवादी यांच्यामध्ये झालेल्या चकमकीत 4 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलंय। छत्तीसगडच्या सीमेला लागून असलेल्या जंगलामध्ये माओवाद्यांच्या लोकेशनची माहिती मिळाल्यानंतर C60 कमांडो पथक या भागात अभियान राबवत असताना काही वेळापूर्वी ही चकमक झाली। माओवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला जवानांनी प्रत्युत्तर दिलं। यात 4 माओवादी ठार झाले असून त्यात 2 पुरुष आणि 2 महिला माओवाद्यांचा समावेश आहे। घटनास्थळी मोठ्या प्रमाणात स्फोटकं आणि शस्त्रांचा साठा सापडलाय आणि सर्च ऑपरेशन देखील सुरू आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांच्याकडे। छत्तीसगडपासून जवळच असलेल्या जंगलामध्ये जी काही चकमक आता सुरू आहे त्याबद्दल काय माहिती महेश? छत्तीसगडमध्ये 2 दिवसापूर्वी झालेल्या चकमकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीसही अलर्ट मोडवर आलेले आहेत। हा जो परिसर आहे भामरागड तालुक्याचा छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्याला लागून आहे। कवंडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या जंगलात माओवाद्यांचं लोकेशन असल्याची माहिती मिळाली होती। त्यानंतर SP निरोत्पल यांच्या आदेशानुसार ऍडिशनल SP M रमेश यांच्या नेतृत्वात C60 कमांडो पथक या भागात 36 तासापासून मोठं ऑपरेशन राबवत आहे। आज अनेक किलोमीटरचा पायी प्रवास करून पथक जेव्हा छत्तीसगडच्या सीमेवर पोहोचले, माओवाद्यांनी त्यांचा गोळीबार केला। जवानांनी त्याला प्रत्युत्तर दिलं। 2 ते 3 तास झालेल्या चकमकीत 4 माओवाद्यांना ठार मारण्यात जवानांना यश आलेलं आहे। त्यामध्ये 2 पुरुष 2 महिला माओवाद्यांचा समावेश आहे। मोठ्या प्रमाणात शस्त्र आहेत त्या ठिकाणी सापडलेली, कारतुसांचा मोठा खच त्या ठिकाणी आहे। एकूणच माओवाद्यांचं हे कोणतं धर्म आहे अजून स्पष्ट झालं नसलं तरी मोठ्या प्रमाणात या भागात C60 जवानांनी ज्या पद्धतीने हे ऑपरेशन खडतर परिस्थितीत राबवलेलं आहे त्यामुळे त्यात हे यश मिळालेलं आहे। आता गेल्या 2 वर्षात आपण पाहतोय की 2 ते काही वर्षात गडचिरोली पोलिसांना मोठ्या प्रमाणात माओवाद्यांच्या विरोधात यश मिळत आहे। अनेक माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे। काही मोठे माओवादी ठार झालेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आज मिळालेलं यश पाहता गडचिरोली जिल्ह्यातही उत्तर गडचिरोली नंतर दक्षिण गडचिरोलीमध्ये माओवाद्यांची कोंडी करण्यात गडचिरोली पोलीस दलाला मोठ्या प्रमाणात यश येत आहे। हे आज दिसून येत आहे। यातूनच आता मृतक माओवाद्यांची ओळख पटणं बाकी आहे आणि ते ओळख पटल्यानंतर यात कोणते मोठे कॅडरचे नेते आहे हे ते स्पष्ट होईल। महेश, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद। आता पुन्हा एकदा पुण्याच्या बातमीकडे वळूया। सुनेच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या हगवणे कुटुंबियांवरती कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलं। आजही हुंड्यासाठी सुनेचा छळ करणं दुर्दैवी असल्याचं ते म्हणाले। तर एखाद्या कार्यकर्त्याच्या लग्नाला हजेरी लावली म्हणून थेट अजित पवारांवरती आरोप करणं चुकीचं असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। आज सकाळी त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी योग्य कारवाई केलेली आहे आणि पुढेही हे प्रकरण लॉजिकल एंडला नेण्याकरता ज्या ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे त्या गोष्टी पोलीस करतील। अशा प्रकारे प्रताडित करून आत्महत्या करायला मजबूर करणं या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत। त्यामुळे त्याच्यावर जे काही कडक कारवाई करता येईल कायद्याने ती सगळी कारवाई केली जाईल। आरोपींच्यावर मोकोका लावा अशा पद्धतीची कसपटी कुटुंबियांची मागणी आहे, तुम्हाला भेट घेणार आहे। असं आहे की मकोका लावण्याकरता काही त्याचे नियम आहेत, त्या नियमात बसलं तर ते लागू शकेल, पण नियमात बसेल की नाही या संदर्भात आज सांगता येत नाही। त्यामुळे त्याच्यावर मी आज बोलू शकत नाही। तर वैष्णवी हगवणेची आत्महत्या नाही तर ती हत्या असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसेंनी केला। वैष्णवीच्या गळ्यावरती फाशी घेतल्याची खूण काही दिसत नाही। तिच्या अंगावरती मारहाणीच्या 19 खुणा आहेत, त्यामुळे ही प्रथमदर्शनी हत्या असल्याचंच दिसून येत असल्याचा आरोप रोहिणी खडसेंनी केला। पोलिसांनी सौम्य कलम लावत हलगर्जीपणा केल्याचा आरोपही त्यांनी केला। आज त्या वैष्णवीच्या अंगावरती जर आपण बघितलं तर 19 ठिकाणी तिला मारहाण झाल्याच्या खुणा आपल्याला दिसत आहेत। एवढं असतानाही आणि प्रथमदर्शनी जे रिपोर्टमध्ये दिसतं आहे ते पण तिला की मारहाण केलं गेलेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिच्यावरती त्यावेळेस अत्याचार पण करण्यात आले आहे। आता ती हत्या आहे का आत्महत्या आहे? आमचं तर म्हणणं आहे की ती हत्याच आहे, कारण जे काय आपल्याला तिच्या बॉडीवरचे मार्क्स दिसत आहेत, म्हणजे माणीला जसं मार्क्स असायला हवं की हत्या झाल्यानंतर जर तिने फाशी घेतली असती तर ते तसं दिसत नाहीये। प्रथमदर्शनी आपल्याला संशय यायला जागाच आहे, त्याच्यामुळे ती हत्याच आम्ही म्हणतोय। आणि त्या तऱ्हेने चौकशी होऊन त्या तऱ्हेचेच कलम लागणं अपेक्षित होतं, पण कलम तुम्ही बघितलेत तर कलम लागलेले नाहीत।
तर दुसरीकडे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत महिला आयोगाची बाजू मांडली. तक्रार आल्यानंतर तातडीनं महिला आयोगानं दखल घेत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या, अशी माहिती चाकणकर यांनी दिली. विरोधक केवळ प्रसिद्धीसाठी टीका करतात असं त्या म्हणतात. दरम्यान घटना घडण्याआधी वैष्णवी संदर्भात कोणतीही तक्रार आलेली नव्हती, अशी माहिती त्यांनी दिली. आपल्या माध्यमातून मला आवर्जून विनंती करायची, हुंडा देणं आणि घेणं हा कायद्यानं गुन्हा आहे. त्याच्यामुळे कुठेही हुंड्याची मागणी केली तर आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन याच्या संदर्भातला गुन्हा नोंद करा. की आयोगाने काही केलं नाही हे सांगण्यासाठी मी आले. एका संविधानिक पदावरती काम करत असताना, प्रामाणिकपणे त्या खुर्चीला न्याय देत असताना 24 तासाच्या आत आम्हाला दिवसभरात 350-400 तक्रारी येतात. या आलेल्या तक्रारींमध्ये 24 तासाच्या आत मेल करून ती तक्रार दाखल करून FIR दाखल केलेली आहे. ही तत्परता मला तुम्हाला सांगायची. जर मेल आला असता, तक्रार आली असताना दुर्लक्ष केलं असतं तर गोष्ट वेगळी होती. यामध्ये सुमोटो दाखल केलाय. 6-11च्या केसेसमध्ये एका दिवसामध्ये FIR दाखल केली आहे. तर आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांची मेडिकल टेस्ट केल्यानंतर त्यांना हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये सध्या ठेवण्यात आलेलं आहे. तर निलेश चव्हाण जो आहे तो देखील आपल्या पत्नीचा छळ करत असल्याचं समोर आलंय. स्पाय कॅमेऱ्याच्या साह्यानं पत्नीनंच त्याचे व्हिडिओ काढलेत. आणखी एक नवीन आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे, ज्या चव्हाणच्या मागावरती सध्या पोलीस आहेत. आक्षेपार्ह व्हिडिओ काढल्यानं चव्हाणवरती गुन्हा दाखल झालेला आहे. 2019 मध्ये हा गुन्हा निलेश चव्हाणवरती दाखल झालाय. त्यानं देखील आपल्या पत्नीचा छळ केला होता, अशी माहिती समोर आली आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये सहभागी असलेला निलेश चव्हाण हा आता फरार आहे. पोलीस त्याच्या मागावरती आहेत. मात्र या निलेश चव्हाणनं सुद्धा आपल्या पत्नीचा छळ केला होता, अशी माहिती समोर येते. स्पाय कॅमेऱ्याच्या साह्यानं त्याच्या पत्नीनंच त्याचे व्हिडिओ काढले होते आणि आक्षेपार्ह व्हिडिओ काढल्यामुळे या चव्हाणवरतीच गुन्हा दाखल झालेला होता 2019 मध्ये. अधिक माहितीसाठी जाऊयात. आमचे प्रतिनिधी अभिजित पोटे आपल्यासोबत आहेत. अभिजित, ज्यानं वैष्णवीच्या मुलाला 2 दिवस ठेवून घेतलं होतं, त्याला त्याच्या आजी आजोबांकडे देण्यास नकार दिला, हा निलेश चव्हाण स्वतःच्या पत्नीचा सुद्धा छळ करत होता, हे आता समोर आले. त्याबद्दल काय सविस्तर? नक्कीच आपण पाहतो की निलेश चव्हाण जो या सगळ्या प्रकरणात ज्याच्याकडे बाळ ठेवलं गेलं होतं आणि कसपटेकरांनी आरोप केला होता की बंदूक आम्हाला दाखवण्यात आली, तो खरं तर रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचा आता धक्कादायक माहिती जी आहे ती समोर आलेली आहे. या निलेश चव्हाणचं 2018ला भाग्यश्री नावाच्या एका खरं तर महिलेसोबत लग्न झालं होतं आणि 2019 मध्ये त्याच्या पत्नीने वारजे पोलीस स्टेशनमध्ये एक FIR खरं तर दाखल केली होती आणि त्या FIR मध्ये धक्कादायक खुलासे त्याच्या पत्नीकडून करण्यात आले होते. कारण आपल्या पत्नीसोबत जे संबंध तो बनवत होता त्याचे व्हिडिओ तो बनवत होता, अशी माहिती जी आहे ती त्या पत्नीने पोलिसांना दिली होती. खरं तर ज्यावेळेस हे संबंध बनवत होता त्यावेळेस बेडरूमच्या फॅनवरती काही आक्षेपार्ह म्हणजे स्पाय कॅमेरा लावण्याचा आरोप त्या FIR मध्ये पत्नीने केला होता आणि 2019 जानेवारीमध्ये खरं तर हा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आला होता. वैष्णवी हगवणे प्रकरणातील जो बाळ आहे ते बाळ या निलेश चव्हाणकडे असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. पण आज जो गुन्हा वारजेला दाखल झाला या सगळ्या प्रकरणी त्यानंतर निलेश चव्हाणचे एक पराक्रम जे आहेत ते आता समोर यायला लागले आहेत. हिंजवडी पोलीस स्टेशनला देखील त्याच्यावरती एक ड्रंक अँड ड्राईव्हचा 2016 मध्ये गुन्हा होता. त्याआधी 2008 आणि 2009 मध्ये देखील त्याच्यावर काही लोकांना धमकवल्या प्रकरणी, पैशासाठी धमकवल्या प्रकरणी गुन्हा जो आहे तो दाखल होता. पण ही सगळ्यात धक्कादायक माहिती जी आहे ती आपल्या पत्नीचीच. आता ती पत्नी जी आहे ते दोघं सोबत राहत नाहीयेत, पण पत्नीचा अमानुष छळ देखील तो करत होता. मारहाण देखील त्याच्या पत्नीला निलेश चव्हाणने केल्याचं त्या FIR मध्ये म्हटलं होतं त्याच्या पत्नीने. पण जो धक्कादायक खुलासे आता एक समोर आहे त्यामध्ये निलेश चव्हाण हा एक तर रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे आणि दुसरं अमानुषपणे आपल्या पत्नीला मारहाण आणि स्वतःच्या पत्नीसोबत नैतिक संबंध बनवताना छुपा स्पाय कॅमेरा लावून त्याचे अश्लील व्हिडिओ देखील या निलेश चव्हाणने केल्याची धक्कादायक माहिती आता पोलिसांकडून समोर आलेली आहे. बिलकुल अभिजित, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी.